So today's subject is business law, and this is our fourth chapter, that is capacity of contract. आपला फोर्थ चॅप्टर जो आहे तो आपण स्टार्ट करूया. त्यातल्या काही कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या, पण आता त्या कन्सेप्ट जे आहेत ते आपण डिटेलमध्ये त्याचा स्टडी करूया. सी आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये जेव्हा इसेन्शियल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट हा क्वेश्चन आपला कंप्लीट झाला होता. त्या इसेन्शियल्समध्ये कपॅसिटी हा एक पॉइंट होता. कपॅसिटी मीन्स द पर्सन हु इज कपेबल टू कॉन्ट्रॅक्ट. मग असे कोणते पर्सन आहेत की जे कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होण्यासाठी कॅपेबल असणार आहेत. तर जे पर्सन हु इज द एज ऑफ मेजॉरिटी, ज्यांचं एज हे 18 इयर्सपेक्षा जास्त आहे, मेजर पर्सन आहेत, तर ते एंटर होऊ शकतात. अँड देन साऊंड माइंड पीपल. साऊंड माइंड मीन्स जे मेंटली वेल, म्हणजे त्यांची मेंटल हेल्थ जी आहे ती चांगली आहे किंवा त्यांना आजूबाजूला आपल्या सराउंडिंगला आपल्या अराउंड काय घडतंय हे कळतंय, हे पर्सन जे आहेत हे कॅपेबल असणार आहे. तर आपण फर्स्ट डेफिनेशन जी आहे ही बघूया. Section 11 of Contract Act provides that every person is competent to contract who is the age of majority according to law to which he is subject to, and he is sound mind who is sound mind and is not disqualified from contracting by any law which he is subject. मग आता इथे कॅपेबल असण्यासाठी एक डेफिनेशन दिली आहे. कोण कोण कॉम्पिटंट होऊ शकतंय, कोण कोण कॅपेबल होऊ शकतंय. तर एव्हरी पर्सन इज कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. मग असे सगळेच पर्सन कॉम्पिटंट होऊ शकतात जे हू इज द एज ऑफ मेजॉरिटी, ज्यांचं एज जे आहे हे मायनर नाहीये, मेजर आहेत. मीन्स द एज ऑफ 18 अबाव, 18 वर्षापेक्षा जास्त वय असणारे जे आहेत, तर ते मेजर पर्सन असणार आहेत. एव्हरी पर्सन इज कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट हू इज द एज ऑफ मेजॉरिटी, जे मेजर पर्सन आहेत ते कॉम्पिटंट होऊ शकतात अकॉर्डिंग टू लॉ टू विच ही इज सब्जेक्ट अँड हू इज साऊंड माइंड. अँड एज ऑफ मेजॉरिटी ॲज वेल ॲज हू इज साऊंड माइंड. जे साऊंड माइंड आहेत, ज्यांची मेंटल हेल्थ चांगली आहे, की ज्यांना कॉन्ट्रॅक्टचे डिटेल्स समजतात किंवा त्यांना आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे सगळं कळतंय, ते साऊंड माइंड पीपल असणार आहेत. अँड इज नॉट डिस्क्वालिफाय फॉर एनी कॉन्ट्रॅक्टिंग फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग बाय एनी लॉ. आणि असे पर्सन जे कोणत्याही लॉमध्ये डिस्क्वालिफाईड नसणारे पर्सन जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होण्यासाठी कॉम्पिटंट असू शकतात. मीन्स द पर्सन कॅपेबल टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. मग ही कॅपेबल असण्यासाठीची डेफिनेशन आहे. एज ऑफ मेजॉरिटी. According to Section 3 of Indian Majority Act 1875, every person domiciled in India attains majority on the age on the of 18 years of age. असे सगळे पर्सन मेजर आहेत की ज्यांचं एज 18 इयर्स कंप्लीट आहे, ते सगळे पर्सन इथे मेजर मानले जातात. अकॉर्डिंग टू सेक्शन 3 ऑफ इंडियन मेजॉरिटी ऍक्ट 1875, एव्हरी पर्सन domiciled in India attains the majority on the on of 18 years of age. मग 18 इयर्स पेक्षा कमी एज असणारे जे पर्सन आहेत इज नोन ॲज अ मायनर. आणि ज्यांचं एज हे 18 कंप्लीट आहे इज नोन ॲज अ मेजर. पार्टीज अनेबल टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. मग असे कोणत्या पार्टीज आहेत किंवा असे कोणते पर्सन आहेत की जे दे आर अनेबल टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. मग ते कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नाहीत, एंटर होऊ शकत नाहीत. द फॉलोइंग पर्सन्स आर इनकॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. फर्स्ट इज मायनर.
मायनर मीन्स द पर्सन. आता मायनर म्हणजे कोण असणार आहे? तर मायनर म्हणजे ज्याने अजूनही ज्याचं एज जे आहे हे 18 कंप्लीट नाहीये, इज नोन ॲज अ मायनर. देन अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. अनसाउंड माइंड मीन्स द पर्सन हू इज मेंटली अनवेल, ज्याची मानसिक स्थिती ही अनस्टेबल आहे. जो अनसाउंड माइंड आहे, त्याला आजूबाजूला काय घडतंय हे काही कळत नाहीये. फर्स्ट इज लुनॅटिक. आता लुनॅटिक पर्सन म्हणजे काय? तर इथे असा पर्सन की ज्याला अं, वेड लागला आहे असं आपण म्हणू शकतो किंवा त्याला आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत ह्या कळत नाहीयेत. तर तो पर्सन कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नाही. देन इडियट. इडियट मीन्स असा पर्सन की ज्याला वेड लागलंय आणि त्याच्या रिकव्हरीचे काहीच चान्सेस नाहीयेत. पर्मनंटली म्हणजे त्याचं तो मेंटली अनवेल असणार आहे. दॅट इज इडियट. देन ड्रंकन म्हणजे ड्रंकर्ड पर्सन जो आहे, तर तो पर्सन सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नाही. सो दीज आर द पार्टीज हू आर अनेबल टू एंटर इंटू कॉन्ट्रॅक्ट. या पार्टीज आहेत, या कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नाहीत. ते कॅपेबल होऊ शकत नाहीत. देन पर्सन डिस्क्वालिफाईड बाय लॉ. आता असे सुद्धा काही पर्सन आहेत, की जे डिस्क्वालिफाय केलेले आहेत. मग आता हे कोण असतील? फर्स्ट इज एलियन एनिमी. आता एलियन एनिमी, देन फॉरेन सॉव्हरेन, कन्व्हिक्ट, कॉर्पोरेशन अँड कंपनी, इनसॉल्व्हंट. आता हे जे पर्सन आहेत, हे लॉने डिस्क्वालिफाय केलेले आहेत. दिस पर्सन्स आर डिस्क्वालिफाईड बाय लॉ. आता हे पर्सन काय आहेत हे आपण नेक्स्ट पुढच्या स्लाइडमध्ये जे डिटेल त्याची इन्फॉर्मेशन जी आहे हे आपण बघूया. जस्ट त्याचे पॉइंट्स आहेत ते आता बघूया. सो दीज आर द पर्सन हू इज डिस्क्वालिफाईड बाय लॉ. तर वन बाय वन आपण काही कन्सेप्ट्स आहेत त्या डिटेलमध्ये बघूया. मायनर मीन्स द पार्टीज अनेबल टू एंटर इंटू कॉन्ट्रॅक्ट. ज्या अशा पार्टीज की ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नाही, तर त्यातला फर्स्ट पॉइंट आहे मायनर. आपण वन बाय वन ते पॉइंट्स आहेत ते बघूया. मायनरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन. An infant or minor is the person who is not major. An infant, infant means newborn baby, or minor किंवा minor. Minor म्हणजे काय? The person who is not attained the age of majority. ज्या पर्सनची एज ऑफ मॅच्युरिटी त्याने अटेन केलेली नाहीये, मीन्स त्याचे 18 इयर्स एज जे आहे ती कंप्लीट झालेलं नाहीये. An infant or minor is the person who is not major according to Indian Majority Act 1875. A minor is the one who has not completed his or her 18 years of age. असे पर्सन की ज्यांचं एज जे आहे हे 18 कंप्लीट नसेल is known as minor. आता काही कंडिशन्स आहेत इथे. कंडिशन्स वेन एज ऑफ मेजॉरिटी. आता जेव्हा एखादा मायनर पर्सन जो मायनर पर्सन असणार आहे, तर त्याचे पेरेंट्स असतील, तर त्याचं एज जे आहे हे 18 कंप्लीट झाल्यानंतर तो मेजर होणार आहे. बट इथे अशी एक सिच्युएशन आहे, की एखादा मायनर पर्सन आहे, की त्याचं एज अजून 18 इयर्स कंप्लीट नाहीये. पण त्याचे पेरेंट्स नाहीयेत, त्याला गार्डियन्स असतील. गार्डियन्समुळे त्याला त्याची केअर घेणारे किंवा त्याला सांभाळण्यासाठी काही गार्डियन असतील, तर तो मेजर केव्हा होणार आहे? त्याच तर त्याचं जे एज आहे हे 21 एज जेव्हा कंप्लीट होईल, तेव्हा तो मेजर होणार आहे. वेअर द गार्डियन ऑफ मायनर पर्सन हॅज बीन अपॉइंटेड अंडर द गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट. जर एखादा मायनरसाठी काही गार्डियन अपॉइंट केले असतील किंवा तो गार्डियनकडे असेल, तर तो मेजर केव्हा होणार आहे? तर ॲट द एज ऑफ 21. जेव्हा त्याचं एज 21 कंप्लीट होईल, तेव्हा तो मेजर होणार आहे. पण नॉर्मली मेजर होण्यासाठी किंवा मेजॉरिटी ऑफ एज काय असणार आहे, तर
18 इयर्स ओल्ड. ही कंडिशन केव्हा अप्लाय होणार आहे? जेव्हा तो मायनर त्याच्या पेरेंट्सकडे नसून त्याला सांभाळण्यासाठी जर गार्डियन तिथे अपॉइंट केले असतील, तर ही कंडिशन इथे फुलफिल होणार आहे. अदरवाईज जो मायनर आहे तो 18 इयर्स एज कंप्लीट झाल्यानंतर मेजर होणार आहे. दोन्ही कंडिशन्स मधला फरक कळलेला आहे सगळ्यांना? हॅलो. Yes. नेक्स्ट पॉइंट इज मायनर्स ॲग्रीमेंट. आता मायनर्स ॲग्रीमेंट म्हणजे काय म्हटलंय तर जो मायनर आहे तो कशा कशा प्रकारचे ॲग्रीमेंट्स करू शकतो आणि किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या लीगल गोष्टी आहेत त्या आता वन बाय वन बघूया. मायनर्स ॲग्रीमेंट. An agreement with or by minor is void and inoperative ab initio. आता मुळात एखाद्या मायनर बरोबर कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे मुळात ते voidच होणार आहे बिकॉज मायनर इज नॉट कॉम्पिटंट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. जो मायनर पर्सन आहे हा कॉन्ट्रॅक्ट मध्ये येण्यासाठी इनकेपेबल आहे, तो कॅपेबल नाहीच आहे, पण तरी त्याच्याशी जर ॲग्रीमेंट केलं असेल देन इट इज void ॲग्रीमेंट. तर ते इनऑपरेटिव्ह होईल. ॲग्रीमेंट जे आहे हे void होणार आहे. A minor has received any benefit under void contract, he cannot ask to return the same. आणि जर अशा void contract मध्ये जर त्या मायनरला काही बेनिफिट झाला असेल, त्याला काही बेनिफिट्स मिळाले असतील, तर त्या बेनिफिट्सच्या रिटर्न मध्ये त्याला काही द्यायचंय, रिटर्न मध्ये त्याला काही द्यावं लागत नाहीये. सो ही कॅनॉट बी आस्क टू रिटर्न द सेम. बिकॉज आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय म्हणतो, कन्सिडरेशन तिथे असलं पाहिजे. कन्सिडरेशन म्हणजे काय तर समथिंग इन रिटर्न, त्याच्या रिटर्न मध्ये आपल्याला काहीतरी द्यावं लागतं. पण इथे मायनरच्या बाबतीत काय म्हटलंय तर मायनर जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये एखाद्या ॲग्रीमेंट मध्ये एंटर होत असेल तर मुळात ते ॲग्रीमेंट वॉइड असणार आहे. आणि जरी वॉइड असणाऱ्या ॲग्रीमेंट मध्ये त्याला काही बेनिफिट मिळालाच तर त्याला कंपल्शन नसणार आहे की काहीतरी त्याने रिटर्न दिलंच पाहिजे, असं इथे कोणतंही कंपल्शन नाही. नेक्स्ट, ही कॅन बी प्रॉमिसी और बेनिफिशियरी. तो प्रॉमिसी होऊ शकतोय किंवा तो रिसिव्हर ऑफ बेनिफिट्स, त्याला त्याला बेनिफिट जे आहेत ते रिसीव्ह होऊ शकतात. देन हिज ॲग्रीमेंट कॅनॉट बी रॅटिफाईड. त्याचं जे ॲग्रीमेंट आहे हे रॅटिफाईड होणार नाहीये किंवा ते ॲग्रीमेंट जे आहे हे मंजूर होणार नाहीये बाय बाय हिम ऑर ऑन अटेनिंग द एज ऑफ मेजॉरिटी. त्याचं जे ॲग्रीमेंट आहे हे इथे रॅटिफाय होणार नाहीये ऑन अटेनिंग द एज ऑफ मेजॉरिटी. If he has received any benefit under void agreement, he cannot be asked to compensate or pay for it. जर त्या मायनर पर्सनला एखाद्या ॲग्रीमेंट मध्ये तो एंटर झालाच आणि जर त्या ॲग्रीमेंट मधून त्याला काही बेनिफिट मिळाला, मुळात त्या ॲग्रीमेंट वॉइड असेल बिकॉज तो काही कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही, तरी सुद्धा त्याला ॲग्रीमेंट मध्ये आला असेल, तो तरी त्याला बेनिफिट झाला असेल तरी सुद्धा ही कॅनॉट आस्क टू कॉम्पन्सेट ऑर पे फॉर इट. तरी त्या मायनर पर्सनला त्याचं कॉम्पन्सेशन जे आहे हे द्यावं लागणार नाहीये किंवा त्याला काही पे करावं इथे लागणार नाहीये बिकॉज तो मायनर आहे. नेक्स्ट इज ही कॅन ऑलवेज प्लीड मायनॉरिटी. प्लीड मायनॉरिटी म्हणजे ते काय म्हटलंय, फ्रॉड्युलंट रिप्रेझेंटेशन बाय अ मायनर. त्या मायनरने समजा इथे फ्रॉड्युलंट रिप्रेझेंटेशन जरी केलं, नो डिफरंट इन द स्टेटस ऑफ ॲग्रीमेंट. इथे ॲग्रीमेंटचा जो स्टेटस आहे तो इथे चेंज होणार नाहीये, ते वॉइडच ॲग्रीमेंट असणार आहे. द कॉन्ट्रॅक्ट रिमेन्स वॉइड. जरी त्याने ही कॅन ऑलवेज प्लीड मायनॉरिटी, जरी त्याने काही फ्रॉड्युलंट रिप्रेझेंटेशन जरी त्या मायनर कडून झालं असेल तरीही ते ॲग्रीमेंट जे आहे हे वॉइडच असणार आहे, ते व्हॅलिड होणार नाही. There can be no specific performance of agreement enter into by him as they are void ab initio. There can be no specific performance of agreement. आता इथे तो agreement मध्ये एंटर झालाय तरी
ते अग्रीमेंट जे आहे ते व्हॉइडच असणार आहे. ते काही व्हॅलिड होणार नाहीये. त्याचा इथे कोणताही स्पेसिफिक परफॉर्मन्स जो आहे तो इथे नसणार आहे. ही कॅनॉट एंटर इनटू कॉन्ट्रॅक्ट ऑफ पार्टनरशिप. आता पार्टनरशिपचं जे अग्रीमेंट आहे तर त्या पार्टनरशिपमध्ये तो एंटर होऊ शकत नाही. अ मायनर विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ऍडमिटेड टू द बेनिफिट्स ऑफ एक्झिस्टिंग पार्टनरशिप. पण त्या पार्टनरशिप मधल्या जर सगळे जे पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सचा जर कन्सेंट असेल, त्या पार्टनर्सनी जर ऍग्री केलं त्या मायनर पर्सनला पार्टनरशिपमध्ये घेण्यासाठी, तर तो जो मायनर पर्सन आहे हा ऍडमिट होऊ शकतो, हा एंटर होऊ शकतो फॉर बेनिफिट्स ऑफ एक्झिस्टिंग पार्टनरशिप. मग त्या पार्टनरशिपमध्ये जे बेनिफिट्स होत आहेत त्या बेनिफिट्ससाठी तो मायनर पर्सन हा एंटर होऊ शकतो. पण हे केव्हा होईल? विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स. जेव्हा बाकीचे त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सनी कन्सेंट दिला असेल, त्यांची संमती दिली असेल, तरच तो ऍडमिट होऊ शकतो. अदरवाईज ही कॅनॉट एंटर इनटू पार्टनरशिप. अदरवाईज तो पार्टनरशिप मध्ये एंटर होऊ शकत नाही. ही कॅनॉट बी ऍडजस्टेड इनसॉल्वंट. तो इनसॉल्वंट होत नाहीये. ही कॅनॉट बी ऍडजस्टेड इनसॉल्वंट. he is liable for necessaries supplied or necessary services. आता जर ह्या मायनर पर्सनला जर नेसेसरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या असतील, आता नेसेसिटी मध्ये काय येईल तर फूड, क्लोथ्स हे नेसेसिटीज आहेत, गरजेच्या ज्या गोष्टी आहेत दॅट इज नेसेसरी. नेसेसरी सर्व्हिसेस जर प्रोव्हाइड केल्या असतील तर तो लायबल होणार आहे त्याच्या अगेन्स्ट काहीतरी त्याचं जे रिटर्न आहे तर ते देण्यासाठी. A minor can enter into contract of apprenticeship or training or instruction in special art education. आता हा जो मायनर पर्सन आहे हा अप्रेंटिसच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होऊ मॅडम शकतो. हॅलो, he is liable for necessaries supplied or necessary services. आता जो मायनर पर्सन आहे ही इज लायबल फॉर नेसेसरी सर्व्हिसेस सप्लायड. आता ज्या मायनरला जर कोणी नेसेसरी सर्व्हिसेस सप्लाय केले असतील, नेसेसरी सर्व्हिसेस म्हणजे काय तर ज्या गरजेच्या गोष्टी आहेत लाईक फूड ऑर क्लोथ्स, हे नेसेसरी गोष्टी आहेत. मग तशा प्रकारच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत किंवा ज्या नेसेसिटीज आहेत अशा सर्व्हिसेस जर कोणी प्रोव्हाइड केल्या असतील तर तो लायबल होणार आहे. त्याच्या रिटर्न मध्ये त्याचं जे रिटर्न आहे त्याचे रिटर्न्स द्यायला तो लायबल असणार आहे. A minor can enter into contract of apprenticeship or training or instruction in special arts. आता जो मायनर पर्सन आहे हा अप्रेंटिसशिपच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होऊ शकतो. तो ट्रेनिंग घेऊ शकतो. इन्स्ट्रक्शन इन स्पेशल आर्ट्स एज्युकेशन या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तो एंटर होऊ शकणार आहे. These are allow because it generates the benefits to minor. मग आता हे का अलाव केलेलं आहे? का तर याचा बेनिफिट जो आहे हा मायनरला होणार आहे. जर त्याने ट्रेनिंग घेतलं डेफिनेटली त्याचे जे स्किल्स आहेत ते डेव्हलप होणार आहेत. किंवा स्पेशल आर्ट्स किंवा एज्युकेशन हे जे गोष्टी आहेत तर ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि ज्याचे बेनिफिट्स आहेत हे मायनर्सला मिळणार आहेत. दॅट्स वाय these are allowed to generate its benefits of minor. Next point, he can be agent. जो मायनर पर्सन आहे हा एजंट होऊ शकतो. मायनर कॅन ऍक्ट ॲज अ एजंट बट नॉट पर्सनली लायबल, बट ही कॅनॉट बी प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल अँड एजंट हे जे रिलेशनशिप आहे यातलं मायनर जो आहे हा एजंट होऊ शकतो बट नॉट पर्सनली लायबल. बट तो पर्सनली त्याला लायबल होत नाहीये. बट ही कॅनॉट बी प्रिन्सिपल. तो प्रिन्सिपल होऊ शकत नाहीये, तो एजंट होऊ शकतोय. जरी तो एजंट झाला ही ऍक्ट ॲज अन एजंट, तो एजंट प्रमाणे ऍक्ट जो आहे हे करू शकतो बट ही इज नॉट पर्सनली लायबल. तो पर्सनली लायबल होत नाही बिकॉज तो मायनर आहे. त्याचं जे एज आहे हे मेजॉरिटी एज कम्प्लीट झालेलं नाहीये. दॅट्स वाय he can act as an agent
बट नॉट पर्सनली लायबल, अँड ही कॅनॉट बी प्रिन्सिपल. तो प्रिन्सिपल नाही होऊ शकत, तो एजंट होऊ शकतो, पण त्याला कोणतंही लायबिलिटी तिथे नसणार, तो पर्सनली लायबल होऊ शकणार नाही. सो हे होते मायनर्सशी रिलेटेड ॲग्रीमेंट मधले काही लिगल पॉइंट्स. नेक्स्ट पॉइंट इज ॲग्रीमेंट्स बाय पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. मग आता जर अनसाउंड माइंड पर्सन जे आहेत, अनसाउंड माइंड म्हणजे काय काय येतात, तर इथे इडियट, ल्युनॅटिक अँड ड्रंकर्ड. अनसाउंड माइंड म्हणजे ज्यांना कशाच आजूबाजूला काय घडतंय याचं काही भान नाहीये, किंवा ज्यांचे इथे साउंड माइंड म्हणजे काय, तर ज्याला सगळं कळतंय, कॉन्ट्रॅक्ट मधले डिटेल्स कळतायत, तो साउंड माइंड असणार आहे. अनसाउंड माइंड म्हणजे काय, की ज्याला यातल्या काहीच गोष्टी कळत नाहीयेत, ज्याला आजूबाजूला काय घडतंय हे कळत नाहीये, कशाचंच भान नाहीये. अनसाउंड माइंड. मग यामध्ये 3 पॉइंट्स येतात. ॲग्रीमेंट बाय अन इडियट, ॲग्रीमेंट बाय लुनॅटिक, ॲग्रीमेंट बाय ड्रंकर्ड. वन बाय वन आपण ते पॉइंट्स आहेत ते बघूया. ॲग्रीमेंट बाय अन इडियट. An idiot is permanently मेंटली इन्सान पर्सन. आता इडियट म्हणजे काय, की असा पर्सन ज्याला वेड लागलाय आणि परमनंटली तो जो मेंटली अनवेल राहणार आहे, त्याची रिकव्हरी होत नाहीये, परमनंटली त्याची जी स्टेज आहे ती तशीच राहणार आहे. हेन्स ही इज इनकॅपेबल टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. दॅट्स वाय तो कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नाही, बिकॉज तो मेंटली अनवेल आहे, त्याची मेंटल हेल्थ जी आहे ही बरोबर नाहीये, त्याची मानसिक स्थिती ते ठीक नाहीये, तो इडियट आहे आणि त्याची रिकव्हरी आहे जी ती रिकव्हरी होणार नाहीये. परमनंटली मेंटली इन्सान पर्सन, दॅट्स वाय ही इज इनकॅपेबल ऑफ एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट. फर्स्ट पॉइंट कळलाय? हॅलो. Yes, ma'am. Ha. Next is agreement by lunatic. A lunatic, that is a person who does not possess sound mind. Lunatic म्हणजे असा पर्सन की जो साऊंड माइंड नाहीये, इज नॉट कॉम्पिटंट ॲट लॉ. लॉने सुद्धा त्याला लॉच्या दृष्टीने तो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होण्यासाठी कॉम्पिटंट नाहीये, बिकॉज लुनॅटिक म्हणजे ज्याला वेड लागलेलं आहे, तो काही वेळा नॉर्मल असतो, काही वेळा त्याला तो अनसाउंड माइंड असतो. आता इथे इडियट म्हणजे काय म्हटलं, तर इडियट आपण लास्ट पॉइंट मध्ये काय बघितलं, तर तो परमनंटली त्याला त्याची रिकव्हरी जी आहे ही होणार नाहीये, परमनंटली त्याची जी मेंटल हेल्थ आहे ही तो अनवेल असणार आहे. लुनॅटिक मध्ये काय म्हटलंय, तर लुनॅटिक मध्ये तो जो पर्सन आहे हा साऊंड माइंड नाहीये, तो अनसाउंड माइंड पर्सन आहे, की ज्याला इथे वेड लागलेलं आहे, त्याची रिकव्हरी इथे होऊ शकेल, पण हा जो लुनॅटिक पर्सन आहे, इट डज नॉट पोजेस अ साऊंड माइंड, त्याची मेंटल हेल्थ चांगली नाहीये. ही इज नॉट कॉम्पिटंट ॲट लॉ टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट, अँड हेन्स लुनॅटिक्स ॲग्रीमेंट ॲज अ रूल इज वॉइड. त्याच्यामुळे लुनॅटिक पर्सन जो आहे हा कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं जे ॲग्रीमेंट आहे हे वॉइड होणार आहे. नेक्स्ट इज ॲग्रीमेंट बाय ड्रंकर्ड. अ पर्सन हू इज जनरली ऑफ साऊंड माइंड बट ओकेजनली ऑफ अनसाऊंड माइंड. आता ड्रंकर्ड पर्सन जो आहे, जेव्हा त्याने ड्रिंक्स केले असतील तेव्हा तो अनसाऊंड माइंड होणार आहे, जेव्हा तो नॉर्मल असेल तेव्हा तो साऊंड माइंड असणार आहे, बिकॉज आता त्याची जी स्थिती आहे काही असे पर्सन्स आहेत की जे लॉने डिस्क्वालिफाय केलेत. फर्स्ट इज फॉरेन सॉवरिंग अँड अँबॅसेडर्स, नेक्स्ट इज एलियन एनिमी, थर्ड इज कन्व्हिक्ट, फोर्थ इज आर्टिफिशियल पर्सन दॅट इज कॉर्पोरेशन, नेक्स्ट बँकरप्ट. वन बाय वन आपण हे पॉइंट्स आहेत ते बघूया.
आता हे जे पर्सन आहेत हे डिस्क्वालिफाय केलेले आहेत लॉने. आधीचे जे पर्सन होते ते स्वतःच इनकॉम्पिटंट आहेत, की त्यांचे जे मेंटल हेल्थ आहे ती व्यवस्थित नसल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नव्हते. हे जे पर्सन आहेत हे लॉने डिस्क्वालिफाय केलेले आहेत. फर्स्ट इज फॉरेन सॉव्हरेन अँड अँबॅसेडर्स. See, they may enter into contract, but they cannot be sued except with the permission of central government. आता हे जे फॉरेन सॉव्हरेन्स किंवा फॉरेनर्स जे आहेत हे कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकतात, बट दे कॅनॉट बी sued except with the permission of central government. बट आपल्या कंट्रीतल्या एखाद्या पर्सनने फॉरेन सॉव्हरेनशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, तर अशा वेळेला आपण त्यांच्यावर केस नाही फाईल करू शकत. केव्हा करू शकतो? विथ द परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड जर केस फाईल करायची असेल तर आधी परमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटची घ्यावी लागेल. ॲग्रीमेंट त्यांच्याशी होऊ शकतं. दे मे एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. ते कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होऊ शकतात. बट दे कॅनॉट बी स्यूड एक्सेप्ट द परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. बट त्याच्यावर आपण केस फाईल नाही करू शकत. केव्हा केस फाईल करू शकतो? विथ द परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन मिळणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जेव्हा परमिट करेल आपल्याला की येस तुम्ही त्यांच्यावर केस फाईल करू शकता, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर केस फाईल ही करू शकता. सो दीज आर द पर्सन हु आर डिस्क्वालिफाईड बाय लॉ. सो जे फॉरेन सॉव्हरेन्स आहेत किंवा जे अँबॅसेडर्स आहेत यांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे. Next is alien enemy. The enemy's status is to be determined by the place of residence of individual but not by his nationality. See, alien enemy. आता alien enemy म्हणजे काय? Alien means जो आता आपण इंडियाशी रिलेटेड विचार करूया. इंडियामध्ये आहोत तर इथे जो एलियन पर्सन असेल, एलियन मीन्स इथे फॉरेनर असतील. फॉरेनर मीन्स आउटसाइड कंट्री, आपल्या कंट्रीच्या बाहेरचा जो पर्सन आहे हा आपल्यासाठी एलियन असणार आहे. इथे लॉच्या दृष्टीने एलियन एनिमी म्हणजे काय? तर द एनिमीज स्टेटस इज टू बी डिटरमाइंड बाय द प्लेस ऑफ रेसिडन्स ऑफ इंडिव्हिज्युअल. मग आता ह्या जो एलियन आहे तर तो एनिमी असण्याचा स्टेटस हा तो कुठे राहतोय ह्याच्याशी रिलेटेड असणार आहे. नॉट बाय हिज नॅशनॅलिटी. मग त्याची नॅशनॅलिटी काय आहे हे गरजेचं नाहीये, तर तो आता कुठे राहतोय, प्लेस ऑफ रेसिडेन्स याच्यावर इम्पॉर्टंट आहे. सी एक्झाम्पल सांगते. एलियन एनिमी का म्हटलेलं आहे? तर इथे एनिमी केव्हा असेल? जेव्हा आपल्या कंट्रीतून एखाद्या दुसऱ्या कंट्रीतल्या पर्सनशी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि तो जो पर्सन आहे तो अशा कंट्रीमध्ये राहतोय की ज्या कंट्रीशी आपल्या कंट्रीचं वॉर सिच्युएशन आहे किंवा त्यांचे जे रिलेशन आहेत हे त्या कंट्रीशी नॉट गुड, चांगले नाहीयेत. सो तेव्हा तो एलियन एनिमी आपल्यासाठी होणार आहे. द एनिमीज स्टेटस इज टू बी डिटरमाइंड. एनिमी का म्हटलंय? तर शत्रू म्हणून. द एनिमीज स्टेटस इज टू बी डिटरमाइंड बाय प्लेस ऑफ रेसिडेंट ऑफ इंडिव्हिज्युअल नॉट बाय हिज नॅशनॅलिटी. मग त्या पर्सनची नॅशनॅलिटी इथे बघत नाहीये, तर तो कोणत्या प्लेसमध्ये आहे तर ते इथे बघितलं जातंय. If contract is already entered into before the declaration of war, its performance will be suspended during the period of war. आता एखाद्या पर्सनने दुसऱ्या एका पर्सनशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये फर्स्ट त्याचा स्टेटस जो आहे तो इथे बघण्यात येईल. तो कोणत्या प्लेसला राहतोय आणि तो ज्या प्लेसला राहतोय किंवा तो ज्या कंट्रीमध्ये तिथे राहतोय ती कंट्री जर एनिमी कंट्री असेल, एनिमी कंट्री का असेल तर जर त्या दोन कंट्रीजमध्ये वॉर सिच्युएशन असेल, युद्ध जर होत असेल तर तिथे त्या दोन कंट्रीज ज्या आहेत ह्या एनिमी कंट्रीज होणार आहेत. तर जो पर्सन त्या कंट्रीमध्ये राहत असेल, जसं ते प्लेस आहे रेसिडेन्सचं, देन त्याच्याशी आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. बट बिफोर वॉर ते युद्ध